श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात स्त्रीलिपी या मालिकेत ऐकूया डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. आज ऐकूया भाग 5. शीर्षक आहे पहिले वैचारिक लेखन. लिपिबद्ध होऊन मुद्रित झालेलं स्त्रीलिखित पहिलं लेखन म्हणजे मिसेस फरार यांनी लिहिलेलं कुटुंब प्रवर्तन नीती हे पुस्तक. कोण होत्या या मिसेस फरार? नाशिकला त्या काळी C.P. फरार नावाचे एक धर्मगुरू होते. मिसेस फरार या त्यांच्या पत्नी. हे पुस्तक तसं छोटेखानी आहे आणि एका इंग्रजी पुस्तकावर आधारित देखील आहे, पण भारतातल्या एकूण परिस्थितीचा विचार करता वैचारिकदृष्ट्या ते अत्यंत लक्षणीय आहे. या पुस्तकामध्ये एकूण 11 प्रकरणं आहेत. फरारबाई त्यांना परवे असं म्हणतात. एकाच छताखाली राहताना कुटुंबातल्या व्यक्तींनी गुण्यागोविंदांनी कसं नांदावं, परस्पर संबंध दृढ कसे करावेत, एकमेकांच्या सुखदुःखाची काळजी कशी घ्यावी याबाबत त्यांनी या पुस्तिकेमध्ये मार्गदर्शन केलंय. 1835 सालच्या या पुस्तकामध्ये फरारबाई लिहितात, आई बापे जर दुष्ट, रागीट आणि अभिमानी असतील तर त्याचे वारे मुलांना कसे बाधणार नाही? नक्कीच बाधेल. तर मुलाला जो धारेवर आणणार त्याने आपल्याला अगोदर धारेवर आणले पाहिजे, असं स्वयंशिक्षणाचं महत्त्व त्या सांगतात. याच पुस्तिकेमध्ये त्यांनी मुलींच्या शिक्षणासंबंधी सुद्धा रोखठोक विचार मांडलेत. फरारबाईंची भाषा अतिशय लवचिक आहे. लाजवटपणा, हेंद्रे, एरवी असे अनेक देशी शब्द त्या या लेखनात सहज वापरतात. राग खाई आपणासं, संतोष खाई दुसऱ्यासं अशा कितीतरी म्हणीही त्या वापरतात. आपल्या विषयाचं मुद्देसूद आणि सर्वांगीण निरूपण हेही त्यांच्या लेखनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. यानंतरचं महत्त्वाचं वैचारिक लेखन केलंय ते महात्मा फुले यांची विद्यार्थिनी मुक्ताबाई हिनं. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी तिनं लिहिलेला मांग महारांच्या दुःखाविषयी निबंध हा त्या काळच्या ज्ञानोदय या नियतकालिकात 1855 2 भागामध्ये प्रकाशित झाला. वंचितांचं जीवन किती दुःखी आहे हे तर मुक्ताबाई या निबंधात सांगतेच, पण या दुःखाला सामाजिक विषमता कशी कारणीभूत आहे तेही ती दाखवून देते. इतक्या लहान वयात सुद्धा तिच्या विचारांमध्ये सुस्पष्टता दिसते, प्रगल्भता दिसते, हे फार महत्त्वाचं आहे. 1855 एक मुलगी अशा प्रकारची वैचारिक मांडणी करू शकते हेही विशेष आहे. स्त्रियांच्या लेखनाच्या या सुरुवातीच्या काळात त्यांना काय लिहावंसं वाटलं हे आज पाहताना आणि समजून घेताना खरोखर धन्य वाटतं. कारण आपल्या आजूबाजूचं स्त्रीजीवन त्यांना सतत अस्वस्थ करत होतं. स्त्रीच्या कुसंबलेपणाची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न त्या करत होत्या आणि त्यावरचे उपाय शोधण्याची सुद्धा धडपड करत होत्या. स्वतः जागे झालेल्या या स्त्रिया आपल्या जातीच्या अनेकींना जागं करू लागल्या होत्या. पाश्चात्यांकडून स्त्रीवादाची वैचारिक आणि नेटकी मांडणी पुढच्या काळात आली हे खरं, पण त्यापूर्वीच आपल्याकडे स्वयंप्रेरणेनं अनेक जणी हे काम करत होत्या हे आज लक्षात येत आहे. 1850 पासून या जागं करण्याच्या कार्याला हळूहळू पण निश्चित गती आली. उदाहरणं मोजकी आहेत पण फार मौलिक आहेत, कारण स्त्रीला माणूस म्हणून स्वतःची ओळख होण्याचा हा काळ आहे. चाचपडत, अडथळे ओलांडत तिच्या लेखनाचा हा प्रवास सुरू तर झालाच. स्त्रीचा व्यक्त होण्याचा आत्मविश्वासही वाढू लागला. पारंपरिक कौटुंबिक चौकटीमधून तिला किंचित फट सापडली. मनामध्ये, विचारांमध्ये बंदिस्त असलेल्या लहान मोठ्या उन्मेषांना अक्षरात मांडावं, तिथं वाट शोधावी असं तिला वाटू लागलं. त्या काळाला मंजूर असलेल्या चौकटीतच हे सारं होत होतं हे खरं. त्यामुळेच बाहेर जे सुधारणांचे वारे वाहत होते, स्वातंत्र्याची आस लागलेली होती, त्याचा उच्चार थोड्याच जणींनी केला हेही खरं. पण त्याचा विचार आज करताना जाणवतं की लिहिण्याचं स्वातंत्र्य तिला प्रथमच मिळालं होतं. या नवीन माध्यमाचा आनंद, ते हाताळून पाहण्याचा आनंद ती घेत होती. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात स्त्रीलिपी या मालिकेत आपण ऐकत होतात डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. 5व्या भागाचा विषय होता पहिले वैचारिक लेखन. निर्मिती सहाय्य संकेत गायकवाड. सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.